पाणी आलंय आमचं. आमच्याकडे संध्याकाळचं पाणी येतं. कधी 3ला येतं, कधी 4ला येतं. आता पावसाळ्याचं ना जरा खदून येतं ना पाणी. हा आम्ही गाळून घेतो, पण जरा खालती गाळ बसलेला असतो ना हांड्याला, रोज घासावी लागतात हांडे. एवढं मात्र आहे की आम्हाला पाणी कमी नाही, नळाचं किंवा पर्याचं पाणी कमी नाही. फक्त लाईट गेली, पावसाळ्यामध्ये कुठे झाड पडलंय काय आणि लाईट गेली तर मग आम्हाला पाणी नाही. मग जेव्हा लाईट येणार तेव्हा आम्हाला पाणी. तर पाण्याची कमी नाही आमच्या मेघी गावात, भरपूर पाणी. विहीर पण आहेत, पर्याचं पाणी आहे. कोकणामध्ये ना काही असू दे पण प्रत्येक घरोघरी नळ आहे, टेन्शन नाही काय सुद्धा. पाणी पण आलं आणि पावसाची मोठी सर पण आली. बघा आमच्या पल्लीचं पाणी किती पडतंय ड्रमामध्ये बघा, आणि अंगणामध्ये काय पाऊस पडतोय बघा, दिसत असेल तुम्हाला. ते बघा आवाज पण येतोय बघा काय ते. बापरे, हो भार बघा किती मोठी झाली बघा, किती मोठा पाऊस आलाय. पर्याचा आवाज बघा काय येतोय तो. बापरे, अरे बापरे, मोठी सर आली. असं वाटतं तर भिजायला जाऊ, मला तर भिजायला खूप आवडतं. आता कधी भिजू आपण पुढच्या वर्षी तेव्हा. या वर्षी हाय जीव आपलं जिवंत, आपण जिवंत आहे तर मजा करून घ्यायची, भिजायचं वगैरे बिंदास. तुम्हाला सांगू का, मी भिजली ना तरी मला काय नाही होत. बापरे, हे बघा काय ते, नजर टिकत नाही हो पर्याच्या पाण्यावर. हे बघा, ओ हे बघा काय धारा लागल्यात. पपईचं झाड पडेल म्हणून साठी ना आम्ही साडी बांधून ठेवले. हे बघा, हे बघा काय ते पाणी. हे ना इथे मोठा डबका आहे, आम्ही याच्यामध्ये मोटर लावतो उन्हाळी, त्यामुळे बघा किती पाणी साचले त्याच्यामध्ये आहे ना. हे बघा, आता मी दुसरीकडे आली आहे, तुम्हाला एकदम पूर्ण पर्या दाखवते. हे बघा, तुम्हाला सांगू का, आता मी ना पर्यामध्ये जाणार आहे, मस्त मजा करणार आहे. तुम्हाला तो सुद्धा व्हिडिओ मी शेअर करेन, नक्की बघा. तुम्हाला तर असं वाटेल अरे काकीकडे जायला हवं पिकनिक साठी. हे व्हिडिओ बघून जर तुम्हाला असं वाटत असेल की काकीकडे पिकनिकला जायला हवं, बिंदास या तुम्ही. तुमचं जेवण खावणचं काय टेन्शन घेऊ नका. मी पण या पर्यामध्ये जाणार आहे मस्त मजा करायला, पण आता नाही, जरा पाऊस थांबू दे. बापरे काय हवूर आलाय बघा, बघितलं आवाज काय येतोय तो. बापरे, हे आमचं शेत बघा सर्व हिरवगार.
केलीची पानं बघा आमची कुठपर्यंत आलेत हे बघा. मी सांगू का तुम्हाला, मी केलीच्या पानाखाली उभी आहे म्हणून साठी मला पाऊस नाही लागत आहे. माझं अंगणातली फुल झाडं पण बघा काय मस्त फुललेत आणि काय सर्व झाडं बघा शोपीस बघा काय टवटवीत झालेत एकदम आहे ना. अळूवडीची जी पानं आहेत ती सुद्धा भरपूर आलेत. अळूवडी करायला पाहिजे आता पावसाळ्यामध्ये गरमागरम आहे ना. पावसाळ्यामध्ये काय कराल तुम्ही तेवढं कमी आहे नाश्ता संध्याकाळचा आहे ना गरमागरम. हे गोकर्णाचं पांढऱ्या रंगाचं फूल आहे. दुसरं निळ्या रंगाचं पण आहे माझ्याकडे. बघते कुठे आहे का फूल ते पण दाखवते तुम्हाला. हे बघा निळ्या रंगाचं पण आहे ना. जेवण झालं आमचं आणि लगेच पाणी आलं. कधी उशिरा येतं कधी लवकर येतं. माझी भांडी राहिली आता पाणी भरून झालं म्हटलं चला आता भांडी घासून घेते हाता बरोबर आहे की नाही. पाऊस खूप पडतोय म्हणून मला इथे अंगणात बसावं लागलं भांडी घासायला. काय करणार भिजायला होईल ना सर्व. भांडी घासून झाली. आता अंगणामध्ये मी कपडे सुकत घातले पण या पावसाची झड मारेल त्याच्याने काय कपडे सुकणार नाही. आता काय करते मी बेडरूम मध्ये टाकते रशीवर मी पंखा चालू करते. आता बाहेर सुकण्याचे नाही काय करणार. बघा काम काय संपत नाही बायकांची होय की नाही. किती करावं तेवढं कमी आहे.
पावसामध्ये ना बारीक बारीक खूप चावरं होतं म्हणून आम्ही ना धुरी करतो. आता ही एवढी रका आहे ना घमेल्यामध्ये, ही आता काय करते मी, पपईच्या झाडावर बघा किती पपई आल्यात, मग पपईच्या मुदामध्ये टाकते ही. तुम्हाला मी सांगू का, पपईसाठी आणि ही जी चहाची पात असते ना, गवती चहाची पात, त्याच्यासाठी रका टाकायची, एक नंबर खत आहे. आता मी हे पपईच्या मुदात टाकते. आम्ही आहे ना थोडीशी पण अशी रक्का निघाली ना तर पपईला वगैरे टाकतो. आमच्या हे बघा किती सारे पपई आल्यात, आणि हे बघा आम्ही रक्का टाकतो ना म्हणून पपईला बघा वर शेंड्यापर्यंत पपया लागल्यात बघा, आहे ना किती पपया लागल्यात बघा. आता ह्या 2 पपया पिकल्या बघा, पण मी आता काढणार नाही त्यांना लवकर. आहेत ना किती पपया लागतात बघा. बघा बघितलं किती काम असतं, होय की नाही. बघितलं बायकांना किती कामं असतात. ती घरातली सगळी कामं संपून सुद्धा जरा पण तिला 5 मिनिटं आराम नसतं. जरा संपली कामं तर काहीतरी आठवण येतं, अरे हे बाकी आहे ते बाकी आहे, एवढी कामं असतात बघा, आहे की नाही. मग आणि कोण म्हणतात का बायकांना कामच नाही. कसं वाटलं तुम्हाला, मी आपल्या बायकांच्या म्हणजे ज्या गृहिणी आहेत त्यांच्यावरती मी हा व्हिडिओ केलाय, किती कामं असतात. कसा वाटला व्हिडिओ, हा आवडला तर नक्की लाईक करा. चला.